आता आपण स्वर शिकूया. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा, रू. आता आपण शिकूया व्यंजन. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ, त्र, श्र. आता आपण शिकूया स्वर आणि व्यंजन. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा, रू. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ, त्र, श्र. आता आपण शिकूया स्वरमाला. अ, अननस. आ, आई. ई, इमारत. ई, इडलिंबू. उ, उपमा. ऊ, ऊस. ए, एकटा. ऐ, ऐरावत. ओ, ओढणी. औ, औषध. अंजीर. आहा, स्वतः. ऋ, ऋषी. आता आपण शिकूया वर्णमाला. क, कमळ. ख, खडू. ग, गवत. घ, घर. च, चमचा. छ, छत्री. ज, जहाज. झ, झरा.
टरबूज. ठसा. डबा. ढग. बाण. तलवार. थवा. दरवाजा. धबधबा. नळ. पतंग. फणस. बदक. भटजी. मगर. यज्ञ. रथ. लसूण. वजन. शहामृग. षटकोन. ससा. हत्ती. बाळ. क्षत्रिय. ज्ञान. पत्रकार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला आता आपण 1 ते 10 मोजायला शिकूया. 1 एक गाडी. 2 दोन. 1 2 गाड्या. 3 1 2 3 गाड्या. 4 1 2 3 4 गाड्या. 5 1 2 3 4 5 गाड्या. 6 1 2 3 4 5 6 गाड्या. 7 1 2 3 4 5 6 7 गाड्या. 8 1 2 3 4 5 6 7 8 गाड्या. 9 1 2 3 4 5 6
7, 8, 9. 9 गाड्या. 10. 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 गाड्या. 1. 1. 2. 2. 3. 3. 4. 4. 5. 5. 6. 6. 7. 7. 8. 8. 9. 9. 10. 10. आता मी स्क्रीनवर काही वस्तू दाखवणार आहे. त्या वस्तू मोजायला तुम्ही मला मदत करणार ना? चला. अरे वा, टोप्या. चला मोजूया किती टोप्या आहेत. 1, 2, 3, 4. 4 टोप्या. वा, पोपट. चला मोजूया किती पोपट आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 पोपट. वाव, सफरचंद. चला मोजूया. 1. सफरचंद. अरे वा, पेन्सिल्स. चला मोजूया किती पेन्सिल आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 पेन्सिल्स. काळे काळे कावळे. चला मोजूया किती कावळे आहेत. 1, 2, 3. 3 कावळे. वा, संत्री. चला मोजूया किती संत्री आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 संत्री. अरे वा, बॉल. तुम्ही बॉलने खेळता ना? चला मोजूया किती बॉल आहेत. 1, 2, 3, 4, 5. 5 बॉल. बॅट. तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं ना? चला मोजूया किती बॅट आहेत. 1, 2. 2 बॅट. वा, गाड्या. तुम्हाला गाडीतून फिरायला आवडतं का? चला मोजूया किती गाड्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 गाड्या. अरे वा, मासे. चला मोजूया किती मासे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 मासे. 1. 1. 2. 2. 2. 3. 3. 4.
चार, चार. पाच, पाच, पाच. सहा, सहा, सहा. सात, सात, सात. आठ, आठ, आठ. नऊ, नऊ, नऊ. दहा, दहा, दहा. आता आपण 1 ते 100 अंक शिकूया. चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. 11, 11, 11. 12, 12, 12. 13, 13, 13. 14, 14, 14. 15, 15, 15. 16, 16, 16. 17, 17, 17. 18, 18, 18. 19, 19,
स 19 20 20 21 21 22 22 23 23 24 25 25 आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक गोष्टीला सुंदर सुंदर रंग असतात. जसं की गवत हे हिरवं असतं, आकाश निळं असतं. चला तर आता आपण रंग शिकूया. लाल लाल. हिरवा हिरवा. निळा निळा. पिवळा पिवळा. गुलाबी गुलाबी. नारिंगी नारिंगी. तपकिरी तपकिरी. जांभळा जांभळा. पांढरा पांढरा. काळा काळा. लाल सफरचंद विमान गाडी मुंगी. हिरवा पोपट खडू गाडी झाड. निळे ढग टी शर्ट गाडी पक्षी. पिवळे फूल सूर्य गाडी केळं. गुलाबी छत्री डुक्कर गाडी आईस्क्रीम. नारिंगी बॉल मासा गाडी भोपळा. तपकिरी चॉकलेट कुत्रा गाडी पुस्तक. जांभळं वांग फूल गाडी पर्स. पांढरी टोपी फूल गाडी पक्षी. काळे केस कावळा गाडी टोपी. चला आपण हे सगळे रंग पुन्हा एकदा शिकूया. लाल हिरवा निळा पिवळा गुलाबी नारिंगी तपकिरी जांभळा पांढरा काळा. आता आपण शिकूया आकार. चौरसला 4 बाजू असतात. चारी बाजू समान असतात. वर्तुळ आयतच्या 4 बाजू असतात. समोरच्या बाजू ह्या समान असतात.
त्रिकोण. त्रिकोणला 3 बाजू असतात. अंडाकृती. पतंगाकृती. तारा. बाण. बदाम. पंचकोन. पंचकोनला 5 बाजू असतात. षटकोन. षटकोनला 6 बाजू असतात. अष्टकोन. अष्टकोनला 8 बाजू असतात. चौरस. चौरस बिस्किट, फासा, कॅरम, ब्रेड. वर्तुळ. वर्तुळ बॉल, सूर्य, पिझ्झा, चाक. आयत. आयत चॉकलेट, टीव्ही, मोबाईल फोन, फोटो फ्रेम. त्रिकोण. त्रिकोण टोपी, डोंगर, आईस्क्रीम, तंबू. अंडाकृती. अंडाकृती फुगा, आरसा, अंड, बॉल. पतंगाकृती. पतंगाकृती घड्याळ, पतंग, हिरा, कानातले. आकार आपण पुन्हा एकदा शिकूया. चौरस, वर्तुळ, आयत, त्रिकोण, अंडाकृती, पतंगाकृती, तारा, बाण, बदाम, पंचकोन, षटकोन, अष्टकोन. आता आपण बघूया आपल्या शरीराचे भाग. हे आहे आपलं शरीर. ही आहे आपली त्वचा. डोकं, केस, चेहरा, कपाळ, डोळे, पापणी, भुवई, नाक, तोंड, ओठ, जीभ, दात, कान, गळा, मान, खांदा, हात, कोपर, मनगट, तळहात, मूठ, बोट, नख, छाती, पोट, कंबर, पाठ, बेंबी, पाय, मांड्या, गुडघा, घोटा, पायाची बोट. आता आपण आपल्या ज्ञानेंद्रियांची माहिती घेऊया. ही आहेत आपली ज्ञानेंद्रिय. त्वचा,
जीभ, कान, डोळे, नाक. त्वचेने आपल्याला स्पर्श समजतो. जिभेने आपल्याला चव कळते. कानाने आपण ऐकतो. डोळ्याने आपण बघतो. नाकाने आपण श्वास घेतो. हे आहे कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका. ह्यामध्ये आपल्याला वर्ष, महिना, वार आणि तारीख कळते. ह्या कॅलेंडर मध्ये तारीख आहे 5 डिसेंबर 2024 आणि वार आहे गुरुवार. हे आहे घड्याळ. घड्याळाच्या सहाय्याने आपल्याला वेळ समजते. एका दिवसात 24 तास असतात. एका तासात 60 मिनिटं असतात आणि एका मिनिटात 60 सेकंद असतात. हे आहे डिजिटल घड्याळ. एका दिवसाचे 4 भाग असतात. ते आहेत सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. एका आठवड्यात 7 दिवस असतात. ते आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. एका वर्षात 12 महिने असतात. ते आहेत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 6 ऋतूंची नावं आहेत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. आपल्या भारतात मुख्यतः 3 ऋतू असतात. ते आहेत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हिंदू महिन्यांची नावं आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. चला आता आपण पाळीव प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं शिकूया. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, बैल, बकरी, मेंढी, डुक्कर, घोडा, गाढव, उंट, ससा, कोंबडी, कोंबडा, बदक, पोपट, कासव, मासे. चला आता आपण जंगली प्राण्यांची नावं शिकूया. हत्ती, माकड,
अस्वल, हरण, ससा, जिराफ, कोल्हा, लांडगा, झेब्रा, कांगारू, चित्ता, पाणघोडा, गेंडा, मुंगूस, साळू, पांडा, चिंपांझी, गोरिल्ला, उंदीर, खार, वाघ, सिंह. आता मी तुम्हाला काही प्राण्यांची चित्र दाखवणार आहे. ते प्राणी कोणते हे ओळखायला तुम्ही मला मदत करायची. कराल ना? हा कोणता प्राणी आहे सांगा बघू. हा आपल्या घराचं रक्षण करतो. सांगा सांगा कोणता प्राणी आहे? हा बरोबर, कुत्रा. हा कोणता प्राणी आहे जो खूप जोरात धावतो? सांगा सांगा. हा बरोबर, घोडा. हा कोणता प्राणी आहे सांगा बघू. ह्याला जंगलाचा राजा म्हणतात आणि सगळे ह्याला खूप घाबरतात. सांगा सांगा कोणता प्राणी आहे? हा बरोबर, सिंह. हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. सांगा बघू त्याचं नाव काय आहे? हा बरोबर, ह्याला वाघ म्हणतात. हा कोणता प्राणी आहे? ह्याला दोन मोठे कान आणि एक सोंड असते. सांगा बघू कोणता प्राणी आहे? बरोबर, ह्याला हत्ती म्हणतात. ही दूध पिते आणि उंदरांना घरातून पळून लावते. सांगा बघू काय म्हणतात? बरोबर, ही मांजर आहे. ह्याची मान खूप लांब असते. सांगा बघू कोणता प्राणी आहे? बरोबर, हा जिराफ आहे. ही आपल्याला दूध देते. सांगा बघू कोणता प्राणी आहे? हा बरोबर, गाय आहे. ह्याला झाडांवरून उड्या मारायला खूप आवडतं. सांगा बघू कोणता प्राणी आहे? बरोबर, माकड. हा कोणता प्राणी आहे? ह्याच्या अंगावर पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्या असतात आणि हा थोडासा घोड्यासारखा पण दिसतो. सांगा बघू लवकर. बरोबर, हा आहे झेब्रा. आता आपण बघूया पक्ष्यांची नावं. कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, मोर, बदक, कोंबडी, कोंबडा, घुबड, गरुड, पेंग्विन, शहामृग, हंस, सारस, मैना, बुलबुल, घार, सुतार पक्षी, लव्ह बर्ड्स, गिधाड. आता मी तुम्हाला काही पक्ष्यांची चित्र दाखवणार आहे. ते कोणते पक्षी आहेत हे ओळखायला तुम्ही मला मदत करायची.
कराल ना? हा कोणता पक्षी आहे? याचा रंग काळा आहे. सांगा बघू लवकर. हा कावळा आहे. हा कोणता पक्षी आहे सांगा बघू. हा चिव 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 असा आवाज करतो. सांगा सांगा. बरोबर, चिमणी. हा हिरव्या रंगाचा पक्षी आहे आणि ह्याला मिरच्या खायला खूप आवडतं. सांगा बघू कोणता पक्षी आहे? बरोबर, पोपट. हा कोणता पक्षी आहे? ह्याला तुम्ही तुमच्या घराच्या आसपास नक्की बघितलं असणार आणि हा गुटरगु असा आवाज करतो. सांगा लवकर. बरोबर, कबूतर. हा कोणता पक्षी आहे सांगा बघू. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे जो पावसात सुंदरसा पिसारा फुलवून नाच करतो. सांगा बघू. बरोबर, मोर. क्वॅक 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 असा आवाज करतो. तो कोणता पक्षी आहे सांगा बघू. बरोबर, बदक. हा पक्षी आपल्याला अंडी देतो. सांगा बघू कोणता पक्षी आहे? बरोबर, कोंबडी. हा कोणता पक्षी आहे? हा रात्री झोपत नाही, रात्रभर जागा असतो. सांगा बघू कोणता पक्षी आहे? बरोबर, घुबड. हा कोणता पक्षी आहे ओळखा बघू लवकर. बरोबर, गरुड. हा कोणता पक्षी आहे सांगा. ह्याला बर्फ खूप आवडतो. सांगा सांगा. बरोबर, पेंग्विन. चला आता आपण शिकूया चविष्ट फळांची नावं. सफरचंद, केळ, आंबा, संत्र, द्राक्ष, कलिंगड, अननस, स्ट्रॉबेरी, चिकू, सीताफळ, पेरू, फणस, डाळिंब, पपई, पीच, नाशपाती, लीची, मोसंबी, खरबूज, काजू फळ. आता मी तुम्हाला काही फळांची चित्र दाखवणार आहे आणि ती कोणती फळं आहेत हे ओळखायला तुम्ही मला मदत करायची. कराल ना? हे कोणतं फळ आहे सांगा बघू. डॉक्टर सांगतात की हे फळ तुम्ही रोज खायला पाहिजे. सांगा लवकर. बरोबर, हे आहे सफरचंद. हे पिवळ्या रंगाचं फळ आहे ज्याला साल असतं आणि आपण ते सोलून खातो. सांगा बघू कोणतं फळ आहे? बरोबर, केळ. हे भारताचं राष्ट्रीय फळ आहे. सांगा बघू कोणतं फळ आहे? बरोबर, गोड गोड आंबा. हे नारिंगी रंगाचं फळ आहे. बॉल सारखं गोल गोल आहे. सांगा बघू पटकन कोणतं फळ आहे? बरोबर, हे संत्रा आहे. हे कोणतं फळ आहे सांगा बघू. हे छोट छोट लाल, हिरव्या आणि काळ्या रंगाचं असतं. सांगा पटकन. बरोबर, द्राक्ष. हे बाहेरून हिरवं आणि आतून लाल असतं आणि यामध्ये खूप बिया असतात. सांगा बघू कोणतं फळ आहे? बरोबर, कलिंगड. हे कोणतं फळ आहे सांगा बघू. सांगा सांगा लवकर सांगा. बरोबर, अननस.
हे लाल रंगाचं कोणतं फळ आहे सांगा बघू. हे थोडस गोड आणि थोडस आंबट असतं. सांगा, लवकर सांगा. बरोबर, स्ट्रॉबेरी. हे कोणतं फळ आहे सांगा बघू. ह्याला बाहेरून खूप काटे असतात. सांगा सांगा, लवकर सांगा. बरोबर, फणस. हे लाल रंगाचं कोणतं फळ आहे सांगा बघू. ह्यात छोटे छोटे दाणे असतात. लवकर सांगा. बरोबर, डाळिंब. आता आपण शिकूया भाज्यांची नावं. चला. टोमॅटो, बटाटा, कांदा, गाजर, नारळ, काकडी, लसूण, आलं, मिरची, कोबी, शिमला मिरची, फुलकोबी, मटार, बीट, अळिंबी, वांग, भेंडी, पालक, कारलं, दुधी भोपळा. आता मी तुम्हाला काही भाज्यांची चित्र दाखवणार आहे. त्या कोणत्या भाज्या आहेत हे ओळखायला तुम्ही मला मदत करायची. कराल ना? ही लाल रंगाची रसाळ भाजी कोणती आहे सांगा बघू. बरोबर, टोमॅटो. ही कोणती भाजी आहे सांगा बघू. ह्याचे आपण चिप्स आणि फ्राईज बनवून खातो. सांगा लवकर. बरोबर, बटाटा. ही भाजी कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं. सांगा बघू कोणती भाजी आहे. हा, कांदा. ही कोणती भाजी आहे सांगा बघू. हे रोज खाल्लं तर आपले डोळे चांगले राहतात. सांगा लवकर. बरोबर, गाजर. ही कोणती भाजी आहे सांगा बघू. बाहेरून खूप कडक आणि आतमध्ये गोड गोड पाणी पण असतं. सांगा बघू. बरोबर, नारळ. ही कोणती भाजी आहे सांगा. ही शरीरासाठी खूप थंड असते. सांगा लवकर. हा, काकडी. ही पांढऱ्या रंगाची कोणती भाजी आहे सांगा बघू. ह्याला खायच्या आधी सोलावं लागतं. लवकर सांगा. बरोबर, लसूण. ही कोणती भाजी आहे सांगा बघू. ही तिखट असते आणि ह्याला आपण चहामध्ये पण टाकतो. सांगा सांगा, लवकर सांगा. बरोबर, आलं. ही कोणती भाजी आहे सांगा बघू. हे शरीरातलं रक्त वाढवण्यासाठी खूप उपयोगी असतं. तुम्हाला माहितीये? सांगा. बरोबर, बीट. ही हिरव्या रंगाची भाजी आहे ज्याला खूप पानं असतात आणि ती पानं कापून आपण त्याची भाजी बनवतो. सांगा बघू कोणती भाजी आहे. हा, कोबी. आता आपण शिकूया रंगीत रंगीत फुलांची नावं. चला. गुलाब, सूर्यफूल, कमळ, लिली, झेंडू, जाई, जास्वंद, गुलबहार, चंपा, सदाफुली. आता आपण बघूया आपल्या घरातील काही वस्तू. खुर्ची,
सोफा, पलंग, जेवणाचे टेबल, स्टूल, कपाट, दिवा, पंखा, फ्रीज म्हणजे शीत कपाट, कपडे धुण्याचे यंत्र, घड्याळ, टीव्ही म्हणजे दूरचित्रवाणी, रिमोट कंट्रोल, मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप, एअर कंडिशनर, किटली, शेगडी, प्रेशर कुकर, ब्लेंडर, मायक्रोवेव्ह ओव्हन, टोस्टर, इस्त्री, शिडी. आता आपण बघूया आपण जे वापरतो त्या वस्तू आणि कपडे. शर्ट, टी शर्ट, ड्रेस, चड्डी, कुर्ता, घागरा, पायघोळ, जॅकेट, स्वेटर, जीन्स, गणवेश, गळपट्टा, रेनकोट, मोजे, शूज, सॅन्डल, चप्पल, टोपी, हॅट, पट्टा, हातात घालायचे घड्याळ, चष्मा, गॉगल. आता आपण बघूया शाळेत वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू. पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, फुटपट्टी, पुस्तक, वही, खडू, रंग, ब्रश, पेन, कात्री, भिंग, पृथ्वीचा गोल, नकाशा, शाळेची बॅग किंवा दप्तर, पाण्याची बाटली, शाळेचं मेज, खुर्ची, फळा, घड्याळ. आता आपण बघूया आपल्या समाजात आपल्याला मदत करणारे व्यक्ती आणि त्यांचे व्यवसाय. शिक्षक, डॉक्टर म्हणजे वैद्य, नर्स म्हणजे परिचारिका, शास्त्रज्ञ, पोलीस, फायरमॅन म्हणजे अग्निशामक, सैनिक, शेतकरी,
मच्छीमार. आचारी. पोस्टमन म्हणजे टपाल वाहक. खेळाडू. अभिनेता. नर्तक. संगीतकार. वाहन चालक. पायलट म्हणजे वैमानिक. छायाचित्रकार. जादूगार. वकील. आता आपण बघूया वेगवेगळ्या वाहनांची नावं. 3 चाकी सायकल. सायकल. बैलगाडी. घोडागाडी. स्कूटर. मोटारसायकल. गाडी. जीप. व्हॅन. पोलिसांची गाडी. रिक्षा. टॅक्सी. बस. डबल डेकर बस. शाळेची बस. ट्रक. रुग्णवाहिका म्हणजे ॲम्ब्युलन्स. घंटागाडी. इलेक्ट्रिक कार. आगगाडी म्हणजे ट्रेन. मालगाडी. आगगाडीचे इंजिन. विमान. हेलिकॉप्टर. जहाज. होडी. अग्निशमन ट्रक. ट्रॅक्टर. आता आपण शिकूया संगीत वाद्यांची नावं. तबला. बाजाची पेटी. तोंडाने वाजवायचा बाजा. बासरी. खंजिरी. सनई. तंबोरा. टाळ. व्हायोलिन. तास. ढोल. तुतारी. स्वरपटल. पियानो. ड्रम. संगीत कीबोर्ड. आता आपण शिकूया रोज वापरले जाणारे काही शब्द. चला. आ, ई, आई. बा, बा, बाबा. दा, दा, दादा. ता, ई, ताई. भा, ऊ, भाऊ. ब, ही, ण, बहीण. आ, जी, आजी. आ, जो, बा, आजोबा. का, का, काका. का, कू, काकू. मा, मा, मामा. मा, मी, मामी. मा, व, शी, मावशी. मी, त्र, मित्र.
मैत्रीण मैत्रीण. हो नाही नाही. नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो. बाय 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 बाय. इमारत इमारत. घर घर. दरवाजा दरवाजा. पायऱ्या पायऱ्या. लिफ्ट लिफ्ट. रस्ता रस्ता. झाड झाड. देऊळ देऊळ. घंटी घंटी. फुले फुले. ताट ताट. वाटी वाटी. पेला पेला. पातेल पातेल. चमचा चमचा. पाणी पाणी. दूध दूध. बिस्किट बिस्किट. फळ फळ. भाज्या भाज्या. भात भात. आमटी आमटी. भाजी भाजी. पोळी पोळी. चटणी चटणी. कपडे कपडे. बूट बूट. मोजे मोजे. टोपी टोपी. चप्पल चप्पल. शाळा शाळा. शाळेच्या बाई शाळेच्या बाई. वर्ग वर्ग. फळा फळा. खडू खडू. शाळेची बॅग शाळेची बॅग. पाण्याची बाटली पाण्याची बाटली. गणवेश गणवेश. डबा डबा. रुमाल रुमाल. आकाश आकाश. सूर्य सूर्य. चंद्र चंद्र. ढग ढग. ऊन ऊन. पाऊस पाऊस. सकाळ सकाळ. दुपार दुपार. संध्याकाळ संध्याकाळ. रात्र रात्र. अभ्यास अभ्यास. वही वही. पुस्तक पुस्तक. पेन
सील पेन्सिल. खोड रबर खोड रबर. पट्टी पट्टी. पेन पेन. रंगाचे खडू रंगाचे खडू. लिहिणे लिहिणे. वाचणे वाचणे. गाडी गाडी. बस बस. विमान विमान. आगगाडी आगगाडी. रिक्षा रिक्षा. टॅक्सी टॅक्सी. वाहन चालक वाहन चालक. सिग्नल सिग्नल. फुटपाथ फुटपाथ. रस्ता रस्ता. खेळ खेळ. खेळणी खेळणी. बाग बाग. मैदान मैदान. समुद्र समुद्र. चालणे चालणे. धावणे धावणे. खेळणे खेळणे. क्षमा क्षमा. आभार आभार. आता आपण वाचायला शिकूया काही सरळ आणि सोपी वाक्य. आबोली झाडावर चढ. मनालीने फळे आणली. ओंकार छान पोहतो. गाढव ओझे वाहते. ईश म्हणजे देव. अंगठी बोटात घालतात. खग म्हणजे पक्षी. म्हैस दूध देते. ढग आकाशात असतात. मगर पाण्यात राहते. बाळ सुंदर दिसते. लसूण जेवणात वापरतात. दिवाळीत पणती लावतात. घराला दरवाजा असतो. शंकराला बेल वाहतात. गगन म्हणजे आकाश. ठसा कार्यालयात वापरतात. उसापासून साखर बनते. समोसा त्रिकोणी असतो. मला गोड आवडते. बदक पाण्यात पोहतात. मांजर उंदरांना मारते. तराजूने वजन करतात. हे घर आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. रोज झाडांना पाणी घालावे. आईने कमळे देवाला वाहिली. चिमुकला राजू धपकन पडला. चांदी चंदेरी रंगाची असते. सोने
सोनेरी रंगाचे असते. संत्र्याचा रंग नारिंगी असतो. पोपटाचा रंग हिरवा असतो. पक्ष्यांच्या समूहाला थवा म्हणतात. हा भारताचा नकाशा आहे. फणस हे काटेरी फळ आहे. हा राजाचा रथ आहे. षटकोनाला 6 कोन असतात. ससा पांढऱ्या रंगाचा असतो. त्रिकोणाला 3 कोन असतात. पावसाळ्यात आपण छत्री वापरतो. तराजूने वस्तूंचे वजन करतात. झऱ्याचे पाणी थंड आहे. औषधाने आजार बरे होतात. ऐरावत इंद्राचे वाहन आहे. उठण्याने त्वचा सुंदर होते. कुत्रा घराचे रक्षण करतो. मोठ्या माणसांना नमस्कार करा. आपली नखे नियमितपणे कापा. सर्व विमाने विमानतळावर उतरतात. कुंभार मातीची भांडी बनवतो. चला आता आपण घड्याळ शिकूया. हे घड्याळ आहे. घड्याळ आपल्याला काटे आणि अंकांच्या मदतीने वेळ दाखवतं. ह्या घड्याळात 2 काटे आहेत. मोठा काटा, लहान काटा. मोठा काटा म्हणजे मिनिट काटा आणि लहान काटा म्हणजे तास काटा. तास काटा 4 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 4 वाजले आहेत. तास काटा 1 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 1 वाजला आहे. तास काटा 7 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 7 वाजले आहेत. तास काटा 2 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 2 वाजले आहेत. तास काटा 10 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 10 वाजले आहेत. तास काटा 5 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 5 वाजले आहेत. तास काटा 3 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 3 वाजले आहेत. तास काटा 8 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 8 वाजले आहेत. तास काटा 6 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 6 वाजले आहेत. तास काटा 11 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 11 वाजले आहेत. तास काटा 9 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे 9 वाजले आहेत. घड्याळाच्या 2 अंकांमधील अंतर हे 5 मिनिटाचं असतं. मिनिट काटा जेव्हा 1 वर असतो तेव्हा आपण म्हणतो 5 मिनिटं झाली. मिनिट काटा जेव्हा 2 वर असतो तेव्हा आपण म्हणतो 10 मिनिटं झाली. 15 मिनिटं झाली. 20 मिनिटं झाली. 25 मिनिटं झाली. 30 मिनिटं झाली. 35 मिनिटं झाली. 40 मिनिटं झाली. 45 मिनिटं झाली. 50 मिनिटं झाली. 55 मिनिटं झाली. तास काटा 8 वर आहे.
मिनिट काटा 2 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 8:10. तास काटा 3 वर जात आहे. मिनिट काटा 10 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 2:50 किंवा 3 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत. तास काटा 9 वर आहे. मिनिट काटा 4 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 9:20. तास काटा 7 वर जात आहे. मिनिट काटा 11 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 6:55 किंवा 7 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. तास काटा 10 वर आहे. मिनिट काटा 5 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 10:25. तास काटा 1 वर जात आहे. मिनिट काटा 8 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 12:40 किंवा 1 वाजायला 20 मिनिटं बाकी आहेत. तास काटा 6 वर आहे. मिनिट काटा 2 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 6:10. जेव्हा मिनिट काटा 3 वर असतो आपण म्हणतो सव्वा तास. जेव्हा मिनिट काटा 6 वर असतो आपण म्हणतो अर्धा तास. जेव्हा मिनिट काटा 9 वर असतो आपण म्हणतो पाऊण तास. तास काटा 10 वर आहे. मिनिट काटा 3 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 9:15. तास काटा 8 वर आहे. मिनिट काटा 3 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 8:15. तास काटा 5 वर आहे. मिनिट काटा 3 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 5:15. तास काटा 1 वर आहे. मिनिट काटा 3 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 1:15. आपण 1:15 म्हणत नाही, आपण म्हणतो 1:15. तास काटा 10 वर आहे. मिनिट काटा 6 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 10:30. तास काटा 2 वर आहे. मिनिट काटा 6 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 2:30. आपण 2:30 असं म्हणत नाही, आपण म्हणतो 2:30. तास काटा 9 वर आहे. मिनिट काटा 6 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 9:30. तास काटा 4 वर आहे. मिनिट काटा 6 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 4:30. तास काटा 11 वर जात आहे. मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 10:45. तास काटा 5 वर जात आहे. मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 4:45. तास काटा 2 वर जात आहे. मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 1:45. तास काटा 7 वर जात आहे. मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे वेळ झाली आहे 6:45. आता मी तुम्हाला घड्याळाची काही चित्र दाखवणार आहे. त्या घड्याळात किती वाजले आहेत हे ओळखायला तुम्ही मला मदत करायची. करणार ना? तास काटा 2 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा, लवकर सांगा. बरोबर, 2 वाजले आहेत. तास काटा 1 वर जात आहे. मिनिट काटा 8 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा बघू. बरोबर, 12:40 किंवा 1 वाजायला 20 मिनिटं बाकी आहेत. तास काटा 5 वर जात आहे. मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा बघू. हा, 4:45. तास काटा 8 वर आहे. मिनिट काटा 12 वर आहे. किती वाजले सांगा.
बरोबर, 8 वाजले. तास काटा 7 वर जात आहे, मिनिट काटा 11 वर आहे. किती वाजले सांगा बघू? बरोबर, 7 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत, किंवा 6:55 झाली आहेत. तास काटा 2 वर जात आहे, मिनिट काटा 9 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा बघू? बरोबर, 1:45. तास काटा 5 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे किती वाजले? बरोबर, 5 वाजले. तास काटा 10 वर आहे, मिनिट काटा 6 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा? बरोबर, 10:30. तास काटा 7 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा? हा, बरोबर, 7 वाजले. तास काटा 10 वर आहे, मिनिट काटा 5 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा बघू? बरोबर, 10:25. तास काटा 8 वर आहे, मिनिट काटा 2 वर आहे. म्हणजे किती वाजलेत? हा, बरोबर, 8:10. तास काटा 10 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे. म्हणजे किती वाजले सांगा? बरोबर, 10 वाजले आहेत. आता मी तुम्हाला घड्याळाची काही चित्र दाखवणार आहे. त्यात किती वाजले आहेत हे तुम्हाला ओळखायचे आहे. ओळखाल ना?